नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर आणि आपल्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, यूट्यूबची नवीन पॉलिसी आलेली आहे आणि 15 जुलै 2025 पासून म्हणजे थोड्याच दिवसामध्ये ही लागू होणार आहे भारतामध्ये. त्यामुळे ही नवीन पॉलिसी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे, फार गरजेचं आहे. या अगोदर आपल्या कोर्समध्ये जे विद्यार्थी शिकलेत किंवा अदर यूट्यूबवरती आपण फ्रीमध्ये अनेकांना यूट्यूबवरती काम कसं करायचं, कसे पैसे कमवायचे हे शिकवलेलं आहे. त्यामुळे त्या सर्वांसाठी ज्यांनी ज्यांनी त्यांचे यूट्यूब चॅनल क्रिएट केलेले आहेत किंवा AI मार्फत काम करून घेत आहेत, त्या सर्वांसाठी या पॉलिसी जाणून घेणं फार गरजेचं आहे. कारण नियमच असे आले आहेत की जरी ही पॉलिसी समजून घेतली नाही किंवा यानुसार काम केलं नाही तर अनेकांचे चॅनल आता पैसे कमवू शकणार नाही आहेत. त्यामुळे म्हणजे तुमच्या चॅनलवरती कारवाई होऊ नये किंवा पैसे कमवण्यात कोणताही अडथळा तुम्हाला येऊ नये म्हणून तर आपल्या मराठीजन.com वरती अगोदरच हे आर्टिकल आपण लिहिलेलं आहे. यूट्यूबचे नवीन नियम 15 जुलै 2025 पासून हे म्हणजे काही चॅनल आहेत जे मॉनिटाईज होणार नाही किंवा त्यांना इन्कम करता येणार नाही आहेत. तर न्यू YPP मॉनिटायझेशन पॉलिसी. तर आता हे नियम आपण बघूया. आता यामध्ये स्पष्ट असं सांगितलं आहे की अशा चॅनलवरती या पॉलिसीचा प्रभाव पडणार आहे जे दुसऱ्याचा कंटेंट वापरतात किंवा कृत्रिम पद्धतीने एंगेजमेंट वाढवतात. कृत्रिम पद्धतीनं म्हणजेच जसं AIद्वारे पूर्ण व्हिडिओ बनवून घेणं, आवाज, फोटोज, व्हिडिओज सर्व AIचा वापर करणं, स्वतःचा त्यात कुठलाही हस्तक्षेप नसणं म्हणजेच ते कृत्रिम कंटेंट झालं किंवा दुसऱ्याचे व्हिडिओज यूज करणं वगैरे. तर अशा पद्धतीचे जे चॅनल आहे ते आता मॉनिटाईज होणार नाही किंवा जे ऑलरेडी मॉनिटाईज आहेत त्यांचंसुद्धा मॉनिटायझेशन काढून टाकलं जाणार आहे. तर याचं मुख्य उद्देश असा आहे की यूट्यूब हा एक मूल्यवर्धित, ओरिजिनल आणि प्रामाणिक कंटेंट तयार करणाऱ्या क्रिएटर्ससाठी आहे. ठीक आहे. त्यामुळे नवीन पॉलिसीमुळे कंटेंट चोरी, रियूज आणि स्पॅम यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. म्हणजे वारंवार काही कंटेंट वापरले जात आहेत, ते कुठंतरी स्पॅम ठरत आहे, तर ते रोखण्यासाठी अशा प्रकारे पॉलिसी यूट्यूबने आणलेली आहे. रियूज होऊ नये, कंटेंट चोरी होऊ नये त्यासाठी आहेत. तर या नवीन पॉलिसीनुसार जे काही चॅनल म्हणजे 5 प्रकारचे इथे आपण दिलेले आहेत, पण अशा प्रकारचे चॅनल मॉनिटायझेशनसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याबद्दलची माहिती मी या आर्टिकलमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. हवं असेल तर या आर्टिकलची लिंक इथे व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला मिळेल, तुम्ही एकदा वाचून घ्या. त्यानंतर ChatGPT किंवा इतर टूल्सने तयार केलेले स्क्रिप्ट जे विना एडिट किंवा थेट वापरले जातात. आता अनेक जण असे आहेत की जे संपूर्णपणे ChatGPT कडून स्क्रिप्ट लिहून घेत आहेत, काही ग्रुपकडून लिहून घेत आहेत. अनेक AI टूल आहे जे तुम्हाला स्क्रिप्ट लिहून देत आहेत व्हिडिओ क्रिएट करण्यासंदर्भात. अनेक जण असं सांगतायत, पण अनेकांचे व्हिडिओ पण आहेत की तुम्ही अशा प्रकारे स्क्रिप्ट तयार करा, सर्व काही AI करून घ्या. तर नाही, आता असं कंटेंट चालणार नाही आहे. जर स्क्रिप्ट ChatGPTने तयार करून दिली आहे तुम्हाला व्हिडिओ संदर्भात, तर ती तुम्हाला स्वतः एडिट करावी लागेल. आणि जर तुम्ही एडिट केली नाही ती स्क्रिप्ट, तर मग तुमचा तो चॅनल मॉनिटाईज होणार नाही किंवा जो मॉनिटाईज आहे त्याचंसुद्धा मॉनिटायझेशन काढून टाकलं जाईल. त्यानंतर पुढे यूट्यूब म्हणतो AIचा वापर चालू ठेवा, पण त्यात मानवी संपादन, व्हिज्युअल टच आणि ओरिजिनॅलिटी असावी. म्हणजे ओरिजिनल पण तुमचं असावं. जसं मी सांगितलं की तुमचा फेस किंवा इतर काही गोष्टी जे काही तुम्ही सांगतायत ते पण असावं आणि मध्ये AIचा तुम्ही वापर करू शकता. स्क्रिप्ट तुम्ही ChatGPT कडून घेऊ शकता, पण त्यात एडिटेड असावी ती. तुमचंही थोडं मनाचं त्यात टाकायला हवं तुम्ही. पूर्णपणे AIचा वापर नको आहे असं. त्यानंतर दुसरा जो काही नियम आहे तो म्हणजे रियूज कंटेंटसाठी आहे. पुन्हा वापरलेलं कंटेंट म्हणजे दुसऱ्याचे जे काही व्हिडिओ वापरतायत त्या संदर्भात आहेत. आता इथे म्हटलंय की दुसऱ्या व्यक्तीचे व्हिडिओज, क्लिप्स, बातम्या किंवा चित्रपटांचे सीन वापरलेले चॅनल, असे असंख्य यूट्यूबवरती चॅनल तुम्हाला मिळतील की ज्यामध्ये दुसऱ्या चित्रपटांचे सीन वापरलेले आहेत किंवा अनेक जण न्यूज चॅनलच्या जे काही बातम्या आहेत त्या घेत आहेत आणि त्यानुसार यूट्यूब चॅनल चालवत आहेत. असंही बघितलं असेल की अनेक पाकिस्तानी न्यूज चॅनलचे क्लिप घेऊन अनेक जण त्यांचं यूट्यूब चॅनल चालवतं इंडियामध्ये. तर अशा प्रकारचे चॅनल आता मॉनिटाईज होणार नाही, म्हणजे त्यापासून इन्कम तुम्हाला मिळणार नाही असेल. आणि जर असेल मॉनिटायझेशन तर ते बंद होणार. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचे व्हिडिओज, अनेक जण फ्री टू यूज म्हणजे असं व्हिडिओ टाकतात की तुम्ही दुसरे वापरू शकतात, पण आता यूट्यूब त्याला अलाउ करणार नाही. दुसऱ्या व्यक्तीचे व्हिडिओज तुम्ही संपूर्णपणे ते वापरू शकत नाही. उदाहरण दिलं यांनी मोटिवेशनल स्पीच, मूव्ही सीन, TV शो, रील्स, TV शोचे रील्स इत्यादी. तर मोटिवेशनल स्पीच जे आहे ते अनेक जण छोट्या छोट्या क्लिप घेतात त्या यूट्यूबवरती टाकतात आणि त्यांचं चॅनल चालवतात म्हणजे दुसऱ्यांचे व्हिडिओ घेऊन.
तर ते आता चालणार नाही आहेत. मूवीजचे सीन घेऊन संपूर्णपणे चॅनल तुम्ही चालू शकत नाही. टी व्हीचे रील्स वगैरे नाही चालणार, तर मॉनिटाईज होणार नाही. ठीक आहे. तर यूट्यूबला ओरिजिनल कंटेंट हवा आहे. रियूज केल्यास मॉनिटायझेशन रद्द होऊ शकते, हे लक्षात ठेवा. रियूज केला म्हणजे दुसऱ्याचं कंटेंट वापरलं तर ते मॉनिटायझेशन रद्द होऊ शकतं. त्यानंतर आता पुढचा पॉईंट आहे कंटेंट विदाऊट व्हॉइस और फेस. बिना आवाज आणि चेहऱ्याचे व्हिडिओ, मौन व्हिडिओ, फक्त टेक्स्ट आणि फोटो स्लाइड्स हे चालणार नाही आहे. या संदर्भात आहे जिथे फक्त टेक्स्ट, फोटो किंवा बॅकग्राऊंड म्युझिक असतो आणि कोणताही व्यक्ती नाही, अशा प्रकारचे चॅनल आता मॉनिटाईज होणार नाही. असेल मॉनिटाईज तर त्यांचं मॉनिटायझेशन काढून टाकलं जाईल. म्हणजे तुमचा चेहराही त्याच्यामध्ये नाही आहेत, म्हणजे काही असं महत्त्वाचं दिलेलं नाही आहेत किंवा क्वालिटी नाही आहे त्या व्हिडिओला. असं काही यूट्यूबर्स असे जे पैसे कमवण्यासाठी फक्त फोटोज टाकतात, बॅकग्राऊंडला म्युझिक वगैरे लावतात आणि 2-2, 3-3 तास ते व्हिडिओ लाईव्ह चालू असतात. पण आता अशा प्रकारचे जे काही चॅनल आहे ते मॉनिटाईज होणार नाही आहेत. म्हणजे ते बोगस व्हिडिओ आहेत, अर्थहीन व्हिडिओ आहेत असे. उदाहरणार्थ स्टेटस व्हिडिओ चॅनल, फोटो कोट्स आणि म्युझिक ओनली. ठीक आहे. म्हणजे फक्त फोटो टाकले आणि काहीतरी कोट वगैरे त्याच्यावरती लिहिलेले आहे आणि 1-1 मिनिटात 2-2 मिनिटाचे असे व्हिडिओ असतात, ते सुद्धा आता चालणार नाही. अशा चॅनल्सना यूट्यूब मॉनिटायझेशन देणार नाही आहेत. पुढचा पॉईंट आहे एंगेजमेंट मॅनिप्युलेशन, म्हणजे फेक व्ह्यूज आणि सबस्क्राईब लाईक्स यासाठी जे काही चॅनल तयार केले जाते त्या संदर्भात. बॉट्स वापरून व्ह्यूज, सबस्क्रायबर्स किंवा लाईक वाढवलेले चॅनल. तुम्ही अनेक जण बघितलं असेल की जे तुम्हाला मेसेज करतात. जर तुमचा यूट्यूब चॅनल असेल तर तुम्हाला ईमेल, व्हॉट्सअप मेसेज वगैरे आले असेल की आम्ही व्ह्यूज वाढवून देतो, सबस्क्रायबर वाढवून देतो किंवा आम्ही लाईक्स मिळवून देतो तुमच्या व्हिडिओजला. अशा प्रकारे मेसेज केले जातात आणि पैसे घेऊन ही कामं केली जातात. तर बॉट्स वापरून ही कामं केली जातात. तर नका करून घेऊ त्यांच्याकडून, कारण अशा प्रकार आता चालणार नाही आहेत. यूट्यूबला सगळं काही समजतं. ठीक आहे. असं म्हणतात ना, गुगल सगळं काही बघतोय, तसं प्रकार आहे. गुगलचाच एक पार्ट आहे यूट्यूब. तर बॉट्स वापरून असे व्ह्यूज, सबस्क्रायबर, लाईक्स वगैरे मिळवणं, ते चॅनल आता मॉनिटायझेशन त्यांना मिळणार नाही. तसेच सब फॉर सब, वॉच टाईम ग्रुप्स वापरणे, म्हणजे जे आपण सांगितलं की पैसे देऊन अनेक जण सबस्क्रायबर मिळवता येते, ते पण आता चालणार नाही. किंवा व्ह्यूज वाढवताय, वॉच टाईम वाढवताय, ते पण चालणार नाही. रिअल वॉच टाईम तुमचा वाढला पाहिजे. लोकांनी रिअली म्हणजे यूट्यूबवरती जाऊन तुमचे व्हिडिओ बघितले पाहिजे. यूट्यूबला जर समजलं की तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी सबस्क्राईब करताय म्हणून कोणीतरी तुम्हाला सबस्क्राईब करतं, असा काही गेम सुरू आहे किंवा वॉच टाईम ग्रुपमध्ये वॉच टाईम वाढवताय तुम्ही ग्रुपमध्ये एकमेकांचा, तर ते जर समजलं तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. यावर यूट्यूबने कठोर नियम लावले असून असे चॅनल थेट डिमॉनिटाईज केले जातील. जरी मॉनिटाईज झाला असेल तरी तो डिमॉनिटाईज केला जाणार आहे. यानंतर पुढचा पॉईंट आहे अनक्लिअर पर्पज चॅनल्स. कोणत्याही स्पष्ट निश नाही आहेत, म्हणजे स्पष्ट असा कोणताही टॉपिकच नाही आहे त्या चॅनलचा, ते सुद्धा चॅनल. ज्या चॅनलवर कोणताही ठराविक विषय नाही, रोज वेगवेगळ्या विषयावर कमी दर्जाचे व्हिडिओज बनवले जात आहेत. म्हणजे लो व्हॅल्यू कंटेंट ज्याला आपण म्हणतो, की कुठलाही व्हॅल्यू ॲड करत नाही ते व्हिडिओ. काही व्हिडिओ टाकले जातात दररोज वेगळे याच्यावरती. तर ते लो व्हॅल्यू जे कंटेंट आहे, ते चॅनल आहेत, ते इनकन्सिस्टंट असेल तर मॉनिटायझेशनसाठी पात्र राहणार नाही. तर असे लो व्हॅल्यू कंटेंट असणारे सुद्धा आता डिमॉनिटाईज केले जातील. तर हे सर्व काही जे पॉईंट आहे ते मी इथे बुलेट्स पॉईंटमध्येही दिले आहे, महत्त्वाचे मुद्दे म्हणून. तर 15 जुलै 2025 पासून ही पॉलिसी लागू होते. बाकीची सर्व माहिती आपण इथे बघितलेली आहेत. आणि यूट्यूब ओरिजिनल, शिक्षणात्मक, इंटरॅक्टिव्ह आणि मानवी हस्तक्षेप असलेल्या कंटेंटला प्राधान्य देतो. म्हणजे सर्व काही आपण म्हणतो की AI चा जमाना आहे, सर्व काही AI सुरू आहेत. आजपर्यंत तर कमवले लोकांनी, AI द्वारे लाखो रुपये सुद्धा कमवता येते. पण यूट्यूबने मात्र ही पॉलिसी आणली की AI पूर्णपणे वापर चालणार नाही, मानवी हस्तक्षेप त्यामध्ये असायला हवा. म्हणजेच ओरिजिनल कंटेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हा सर्व प्रकार केलेला आहे. तुम्ही बघितलं असेल की अनेक जण म्हणजे अनेकांचे AI व्हिडिओचे चॅनल आहेत. त्यामुळे काही लोकांचा संभ्रम होतो की ओरिजिनल व्हिडिओ कोणते आणि AI द्वारे बनवलेले व्हिडिओ कोणते, ते समजत नाही आहे, असाही प्रकार घडतोय. त्यामुळे हे आणलेलं आहे यूट्यूबने नवीन पॉलिसी. आता काय करावे, सोल्युशन काय? तर AI वापरा, पण त्यात तुमचा आवाज, चेहरा किंवा व्हिडिओ संपन्नाचा मानवी टच ठेवा. AI वापरा पण त्यामध्ये मानवी टच ठेवा. तुमचंही एडिट त्यामध्ये असायला हवं.
ओरिजिनल स्क्रिप्ट लिहा आणि स्वतःच्या शैलीत व्हिडिओ तयार करा. म्हणजे स्वतःची जी काही तुमची ओरिजिनल शैली आहे त्यामध्ये लिहा. म्हणजे आता यात जरी सांगितलं असतं ओरिजिनल स्क्रिप्ट तरी तुम्ही ChatGPT कडून स्क्रिप्ट लिहून घेऊ शकता, पण ते एडिट करा. पूर्णपणे जसंच्या तसं वापरू नका. एडिट करा. तुमचा निश स्पष्ट ठेवा. उदाहरणार्थ टेक, हेल्थ, फायनान्स, एज्युकेशन जे काही असेल ते स्पष्ट ठेवा आणि त्या निशमध्येच त्या यूट्यूब चॅनलवरती काम करा. एकाच यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळे विषयावरती व्हिडिओ टाकण्यापेक्षा जो काही तुमचा निश असेल त्यावरतीच काम करा, तेच व्हिडिओ टाका. आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती काम करायचं आहे, टॉपिकवरती काम करायचं आहे, वेगवेगळ्या निशवरती काम करायचं तर वेगवेगळे चॅनल क्रिएट करा. त्यासाठी फेक एंगेजमेंटपासून लांब राहा. प्रामाणिक वाढ हेच यशाचं गमक आहेत. म्हणजेच जे काही लोक पैसे देऊन व्ह्यूज, सबस्क्रायबर किंवा वॉच टाईम वगैरे वाढवून देत आहेत त्यांच्यापासून लांब राहा. अशी फेक एंगेजमेंट करू नका. ओरिजिनल तुमचं कंटेंट चांगलं असेल तर नक्की तुम्हाला व्ह्यूज, सबस्क्रायबर, लाईक्स हे मिळतीलच. तर त्यामुळे अशा फेक एंगेजमेंटपासून दूर राहा. तर मित्रांनो, आता अनेकांना असं वाटलं असेल की यूट्यूबने हे सर्व नियम का आणले, किती मुश्किल झालं आहे किंवा AIद्वारे आम्ही इझी काम करत होतो तर यूट्यूबने अवघड केलं आहे. जे फेसलेस व्हिडिओ बनत होते आता तर चेहराही दाखवावा लागेल किंवा ओरिजिनल कंटेंट द्यावे लागेल. तर असे प्रकारचे नियम का? तर काही वर्षांपासून तुम्हाला माहीत असेल की यूट्यूब हे एक सतत बदलतं व्यासपीठ आहे. म्हणजे सतत नवीन नवीन चेंजेस ते करत असतात. आणि होतं असं आहे की अनेक जण आता AIद्वारे पैसे कमवत आहेत, AI व्हिडिओ बनवत आहेत आणि असंख्य वेबसाईट आता AIच्या निर्माण झालेल्या आहे की ज्यामध्ये तुम्ही टेक्स्ट टाकून व्हिडिओ क्रिएट करू शकतात आणि अनेक जण ते वापरत आहेत. तर अनेकांनी लाखो रुपये सुद्धा कमवले. पण होतं असं की अनेकांचा जे युजर आहे त्यांचा संभ्रम होतोय की यामध्ये AI व्हिडिओ कोणता आहे, ओरिजिनल व्हिडिओ कोणता आहे. त्यामुळे ज्यांचं ओरिजिनल आहे, ओरिजिनल कंटेंट आहे ते मागे पडत आहेत आणि ज्यांचे AIद्वारे काही म्हणजे जास्त मेहनत न करता इझी व्हिडिओ बनवत आहेत तर ते व्हायरल होत आहेत. तर यामुळे हा जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा ओरिजिनल क्रिएटर्सला जे काही प्रोत्साहन मिळायला हवं ते मिळत नाही. तर त्यामुळे अशा प्रकारची पॉलिसी यूट्यूबने 15 जुलैपासून लागू करायचं ठरवलं आहे. अशा अपडेटचा उद्देश क्रिएटर्सला दबावात आणणं नसून गुणवत्तेला आणि ओरिजिनल कंटेंटला प्रोत्साहन देणं, त्यांचा पुरस्कार करणं असं यूट्यूबचा उद्देश आहे, हेतू आहेत. म्हणजे जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि ओरिजिनल कंटेंट बनवत असाल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे. तुमचा चॅनल मॉनिटाईज पण होईल आणि डिमॉनिटाईज होणार नाही जर तुमचं कंटेंट चांगलं आहे, चांगले व्हिडिओज तुम्ही टाकताय. तर त्यामुळे चिंता करू नका, काळजी करू नका. फक्त ज्या लोकांनी AIचा वापर करून आजपर्यंत लाखो रुपये कमवले त्यांचे दिवस मात्र आता संपलेले आहेत. नवीन पॉलिसी 15 जुलैपासून लागू होईल. त्यानंतर अशा प्रकारचे AI व्हिडिओज असणाऱ्या चॅनलवरती कारवाई सुरू होईल. तर आता जे यूट्यूबवरती काम करतायत किंवा ज्यांना पुढे यूट्यूबवरती यायचं आहे, काम करायचं आणि पैसे कमवायचे त्यांच्यासाठी ही पॉलिसी जाणून घेणं फार गरजेचं आहे. जे काही पॉईंट आहे आम्ही आमच्या वेबसाईटवरती पण दिलेले आहेत ते एकदा बघा आणि त्यानुसारच काम करा. म्हणजे तुमचा चॅनल व्यवस्थित मॉनिटाईज होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बस भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.